sun. नमस्कार, मी आहे डॉक्टर उद्धव कुमार, MBBS MD PhD. गेल्या 19 वर्षापासून मी आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून अनेक रुग्ण मला विचारतात की जेवणामध्ये कोणत्या प्रकारचे मीठ वापरावे ते शरीरासाठी फायदेशीर आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मीठ, त्यामधील सोडियमचे प्रमाण, त्याचे फायदे तोटे, शरीराला खरोखर किती आवश्यक मीठ असते, मीठ शरीरासाठी का फायदेशीर किंवा आवश्यक असते, या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की मीठ शरीरासाठी महत्त्वाचे आहे का. तर मिठामध्ये मुख्यत्व घटक असतो, खनिज असतो, ते म्हणजे सोडियम. सोडियम हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राहते, नसांचे कार्य सुरळीत राहते, स्नायू व्यवस्थित काम करतात आणि रक्तदाब देखील नियंत्रित राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, जास्त मीठ आणि त्याच प्रकारे कमी मीठ देखील शरीरासाठी अपायकारकच असते. आता आपण वेगवेगळ्या मिठाचे प्रकार जाणून घेऊया. सर्वप्रथम येते ते आपण नेहमी वापरणारे सॉल्ट, ज्याला आपण टेबल सॉल्ट म्हणजे साधे मीठ असे संबोधतो. यातील 1 चमचा मिठामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम असते. हे आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो. यामध्ये आयोडीन मिश्र केलेले असते, जे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार जसे की घेंगरा, थायरॉइड, ज्याला आपण गलगंड असे म्हणतो, आणि मुलांमधील मेंदूच्या विकासातील अडचणी, ज्या पूर्वी काही वर्षापूर्वी, अनेक दशकांपूर्वी याचे प्रमाण जास्त असायचे, आयोडीनयुक्त सॉल्टमुळे ते कमी झालेले आहे. तर आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे, सोडियम क्लोराईड असले की त्यामध्ये सोडियम असणार आणि ते मीठ जास्त खाल्ल्यास शरीराला अपायकारक असणारच. या पुढचे सॉल्ट म्हणजे पिंक सॉल्ट, ज्याला आपण हिमालयन पिंक सॉल्ट असेही म्हणतो. हे कमी प्रोसेस केलेले असते, त्याला गुलाबी रंग त्यातील असलेल्या लोहयुक्त सूक्ष्म खनिजामुळे असतो. अनेक जाहिरातीमध्ये याला पिंक सॉल्ट खूप हेल्दी, डिटॉक्स करणारे किंवा वजन कमी करणारे म्हणून दाखविले जाते. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर यामध्ये देखील अतिरिक्त खनिजे अत्यंत कमी प्रमाणात असतात, त्यामुळे विशेष असा आरोग्याला फायदा नसून याचे ठोस पुरावे आढळत नाहीत. त्यामुळे सोडियमचे प्रमाण इतर सॉल्ट प्रमाणेच असल्यामुळे हे कमी सोडियमचे आहे असा हा दुष्प्रचारच असून त्याला बळी न पडता हे सॉल्ट देखील आपल्या कॉमन सॉल्ट, टेबल सॉल्ट सारखेच आहे असे समजावे. काही लोकांना याची चव आणि टेक्स्चर आवडू शकते, पण हे मॅजिक हेल्दी सॉल्ट आहे असे अजिबात नाही. त्यानंतर येते ते ब्लॅक सॉल्ट म्हणजेच काळे मीठ. यामध्ये सल्फरयुक्त घटक असल्यामुळे त्याला वेगळी चव आणि वास असतो. हे पचन सुधारण्यासाठी, गॅसेस किंवा पोटदुखीमध्ये थोडेसे पारंपरिकरित्या फायदेशीर असे मानले जाते. यातील सोडियमचे प्रमाण देखील इतर सॉल्ट इतकेच असल्यामुळे ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तीने काळे मीठ खावे हा गैरसमज आहे. यापुढचे आहे ते रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ. हे उपवासामध्ये अनेकदा वापरले जाते. हे कमी प्रोसेस केलेले असते आणि त्याची चव देखील थोडी वेगळी असते. पण पोषण मूल्याच्या दृष्टीने पाहिले तर यामध्ये देखील विशेष असे अतिरिक्त फायदे नसून सोडियमचे प्रमाणही इतर मिठाप्रमाणेच असते. आणखीन एक प्रकारचे सॉल्ट म्हणजे सी सॉल्ट. हे समुद्राच्या पाण्यातून तयार केलेले जाते. अनेक लोकांना वाटते की सी सॉल्ट खूप हेल्दी आहे, पण प्रत्यक्षात सी सॉल्ट आणि टेबल सॉल्ट यामध्ये फारसा फरक नसतो. उलट टेबल सॉल्ट आपण जे वापरतो त्यामध्ये आयोडीन असते, तर सी सॉल्टमध्ये आयोडीनचे प्रमाण अत्यल्प किंवा नसतेच. त्यामुळे टेबल सॉल्टपेक्षा सी सॉल्ट फायदेशीर हे समजणे चुकीचे आहे. डॉक्टर कधी कधी पाय भिजवण्यासाठी, स्नायू रिलॅक्स करण्यासाठी एप्सम सॉल्ट देतात, परंतु याचा आणि खाण्यामधील वापरण्यात येणाऱ्या मिठाचा काही देखील संबंध नाही. त्यामुळे एप्सम सॉल्टला खाण्यातील सॉल्ट असे समजू नये. आता महत्त्वाचा प्रश्न, दिवसाला किती मीठ आवश्यक आहे? जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO यांनी सांगितलेले आहे की प्रति प्रौढ व्यक्तीला 5 ग्रामपेक्षा कमी मीठ, जे की 1 टेबल स्पून एवढे असते, एवढे पेक्षा कमी मीठ खावे. पण आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे की आपण खात असलेले, जेवणात वापरत असलेले मीठच फक्त आपल्याला सोडियम किंवा ब्लड प्रेशरसाठी अपायकारक नसून जे प्रोसेस्ड गोष्टी जसे की पापड, फरसाण, लोणचे, वेफर्स वगैरे, बेकिंगचे प्रॉडक्ट जसे की ब्रेड, बटर, खारी, टोस्ट, यामध्ये देखील सोडियमचे प्रमाण आणि पर्यायाने मीठ असते, जे शरीरासाठी अपायकारक असते.
त्यामुळे त्या गोष्टीमधील मीठ देखील आपण पॅकेजमध्ये वाचावे, ज्यामध्ये जर मिठाच्या ऐवजी सोडियम असे लिहिलेले असले तरी सोडियम क्लोराईड असाच घटक त्याच्यामध्ये असतो आणि सोडियम हा शरीरासाठी जास्त प्रमाणात अपायकारकच आहे. जास्त मीठ खाल्ल्यामुळे काय होते तर आपल्याला माहीतच आहे की यामुळे रक्तदाब वाढू शकतो, हृदयविकाराचा धोका संभवतो, किडनीवरती ताण येऊ शकतो, शरीरातील सूज वाढते आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढतो. त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणे अतिशय गरजेचे आहे. तसे कमी मीठ अपायकारक, कारण आपण क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा मैदानी खेळामध्ये जास्त घाम येणाऱ्या रुग्णाला अनेकदा पाहतो की त्यांच्या पायामध्ये क्रॅम्प्स येतात. तर कमी मीठ झाल्यामध्ये पायाला गोळे येऊन शरीराला त्याचा अपाय होऊ शकतो. त्यामुळे अतिशय कमी मीठ देखील घेऊ नये. आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की मिठाचे योग्य प्रमाण असावे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे क्लिअर झालेच असेल की कॉमन सॉल्ट जे आपण नेहमी वापरतो, सैंधव मीठ, हिमालयन पिंक सॉल्ट आणि इतर सी सॉल्ट, हे सर्व मीठ हे सोडियम क्लोराईडच असल्यामुळे यामध्ये फक्त कमी अधिक प्रमाणात थोडीशी खनिजे असतात. त्यामध्ये ॲड्रोटाईजमुळे फक्त आपल्याला ते शरीरास फायदेशीर आहे असे वाटू शकते. पण आपण नेहमी आपल्या शरीरामध्ये मिठाचा वापर कमी करणे यावरच भर देणे गरजेचे आहे, ना की कोणते मीठ बदलावे. तर तुम्हाला पाहिजे ते मीठ तुम्ही आहारामध्ये वापरू शकता, फक्त त्याचे प्रमाणच कमी करा. तर या प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी जी आम्ही रेग्युलरली आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.